नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. 1972च्या दुष्काळातही धरण झाले होते हाऊसफुल. ऐतिहासिक राधानगरी यंदाही पूर्ण भरण्याच्या उंबरठ्यावर. कोल्हापूर जिल्ह्याच्या कृषी पाणीपुरवठा व आर्थिक विकासाचा मुख्य कणा मानला जाणाऱ्या ऐतिहासिक राधानगरी धरणाने गेल्या 72 वर्षाच्या इतिहासात कधीही जिल्ह्याला निराशा केलेली नाही, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. विशेष म्हणजे 1972च्या अत्यंत भीषण दुष्काळातही हे धरण पूर्ण क्षमतेने भरलं होतं. तसेच 100 वर्षाहून अधिक जुने असले तरी हे धरण आजही पूर्णपणे सुरक्षित, भक्कम आणि मजबूत असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केलं आहे. यंदाही मुसळधार पावसामुळे हे धरण पूर्ण भरण्याच्या अगदी उंबरठ्यावर आलं आहे. भोगावती नदीवर उभारण्यात आलेल्या या ऐतिहासिक धरणाची संकल्पना लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी मांडली होती. त्यानुसार 1908 मध्ये धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली. मात्र पहिल्या महायुद्धाच्या काळात 1918च्या दरम्यान या कामात काहीसा खंड पडला. त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांनी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली उर्वरित कामाला मोठी गती दिली. टप्प्याटप्प्याने पूर्ण होत अखेर 1954 मध्ये हे धरण पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले. जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीला सिंचनासाठी पाणी, कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागाची प्रमुख पिण्याच्या पाणीपुरवठा, जलविद्युत निर्मिती आणि पूर नियंत्रण अशा सर्वच बाबतीत राधानगरी धरणाचे योगदान जिल्ह्याच्या समृद्धीसाठी अत्यंत मोलाचे ठरले आहे.